कथा क्रमांक 5 शाप. वाचक आराध्य बुरगुले. भागू म्हातारी जळणाचा भिंडा बांधत होती. आता वय झाल्यामुळं तिला कामच जमत नव्हतं. एक एक काटकी गोळा करून कसं तरी तिनं जळण गोळा केलं होतं. तिला नात्यातलं असं कोणीच नव्हतं. नवरा वारलेला होता, मूलबाळही नव्हतं. म्हातारी झाल्यामुळं तिच्याकडे कोणी येत जातही नसे. ती एकटीच ज्योतिबाच्या देवळाजवळच्या रानात एका लहानशा झोपडीत राहत होती. रस्त्यानं जाणाऱ्या जनावरांचं शेण गोळा करायची व त्याच्या गोवऱ्या थापत बसायची. तिचं रानही बरंच होतं, पण कोण करणारं नव्हतं. पडाक पडलेलं होतं. रानात उगाचच फिरायची, पण फिरताना रानातली दगडं वेचून बांधावर टाकायची. ती जेव्हा तरणी होती तेव्हा कुठलंच शेत मोकळं ठेवायची नाही, पण आता तिला कुठलंच काम होत नव्हतं. शरीर पण जळणाच्या काटक्यासारखं पार सुकून गेलेलं होतं. चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या. काठी टेकत तिनं जळणाचा भिंडा उचलला आणि कशीतरी झोपडीत येऊन पोहोचली. काटक्यांचा लहानसा असा तो भिंडा खाली टाकला. तिला चांगलीच धाप लागली होती. त्याचबरोबर खोकल्याची उबळ येत होती. काठीचा आधार घेत तिनं जमिनीवर बसकन मारली. तशी गुडघ्यात भयंकर कळ आली. परमेश्वरा करत तिनं आलेली कळ सहन करण्याचा प्रयत्न केला व अंगाचं मुडकुळं करून बसली. जरा चहा करावा म्हणून सरकत तिनं चहाचं पातेलं जवळ घेतलं. पातेलंही जुनं झालेलं होतं, पार कळकटून गेलेलं होतं. चूल पेटवण्यासाठी आणलेल्या काटक्या सरळ करत त्यातल्या काही काटक्या वेचून काढल्या. पातेल्यात भागू म्हातारीनं चहासाठी आधण ठेवलं व चूल पेटवली. जराशी साखर पावडर टाकून सरकून बाजूला बसली. थोड्या वेळातच चहाला उकळी आली. दांडा मोडलेला कप हातात घेऊन शोधणीनं चहा ओतला. चहा बिनदुधाचाच होता, तरी पण तिला दूध कुठून मिळणार होतं. भूर करून तिनं चहाचा घोट घेत तिला आता काय करावं असा विचार करत होती. घरात पैसा अडका नव्हता. कसंबसं जगत होती. कुणाकडं काय काय मागून कसंबसं घर चालवत होती व दिवस ढकलत होती. तिच्या मनात आता गावातलं घर विकून टाकायचं असा विचार आला होता. काय करायचं घराचं? आपण तर राहत नाही त्यात, मग ठेवून काय करायचं असा विचार ती करत होती. रात्री बराच वेळ ती विचार करत बसली होती. तिने मनाशी ठरवून टाकलं, आता गावातलं घर विकायचं. तसं ती रानात राहायला होती. रानात ती याच उद्देशानं आली होती. रानात झोपडीत राहावं, कुणाचीच कटकट नाही असं तिला वाटायचं. आणि आता तर तिला रानात राहायला येऊन महिना दीड महिने तर झालेलं होतं, पण तिचा विचार मात्र पक्का नव्हता. गावाच्या शेजारी राहणारा शिवांना सारखं विचारत होता, इकायचं का घर? इकणार असलीस तर मलाच दे. तो जेव्हा भेटेल तेव्हा भागू म्हातारीला विचारायचा. बघू की द्यायचं तवा असं म्हणून भागू म्हातारी विषय टाळायची. पण आज गावात गेल्यावर घराचा सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवून ती गावात चालली. दुपार होत आलेली होती. गाव तशा अर्ध्या कोसावर होतं. काठी टेकत ती गावाला जवळ करण्याचा प्रयत्न करत होती. गावाकडचा रस्ता कच्चाच होता. रस्त्यात खाच खळगा असल्यामुळे तिचं पण पावलं टाकत चालत होती. त्यात डोळ्यांनाही फारसं दिसत नव्हतं. म्हातारी कोपऱ्यावरून वळताच तिला शिवांना गाठ पडला. अगं ये म्हातारे, कुठे निघालीस? अरे बाबा, तुझ्याकडंच जरा काम होतं. म्हातारी शिवांनाच्या तोंडाकडे बघत म्हणाली. काय ग, काय घर बिरी काय काढलंस का काय? वय, तेच तुला विचारायला आली होती. किती पैसे द्यायचं तुला? म्हातारीने काठीचा आधार देत तिथंच बूट टेकलं व विचार करत म्हणाली, दे एक 20,000. 20,000 नाही, 15,000 देतो बघ. असू दे बाबा, मला म्हातारीला कुठं जमायचं आहे. घरासाठी गिऱ्हाईक हुडकायचं म्हणजे म्हातारी उठू लागली. शिवांना गालात हसला. मग सौदा पक्का समजू का? वय, पैसे घेऊन ये उद्या, असं म्हणत म्हातारीनं घराची वाट धरली. दुसऱ्या दिवशी शिवांनानं पैसे आणून दिलं. येताना त्यानं जमिनीचं खरेदी कागदपत्राचा कागद करून आणला होता. त्यावर म्हातारीचा अंगठा मारून घेतला. शिवांना समाधानं घरला परतला, कारण त्याचं पहिलं घर जरासं लहानच होतं. भागू म्हातारीचं घर घेऊन आता पहिल्या घराला जोडून नवीन घर बांधकाम करायचं असं त्याच्या मनात होतं. शिवांना निघून गेल्यानंतर म्हातारीनं पैसे जास्तानी ठेवलं, पण घर तर इकल्यापासून ती
गप्पगारच बसून होती. 1-2 दिवस म्हातारीला कसतरीच वाटत होतं. मनात म्हणायची, बरं झालं घर इकलं. 10-12 दिवस असंच गेलं असतील. एक दिवस म्हातारी झोपेतनं अशीच जागी झाली. तिला एकाएकी आठवलं, देवा परमेश्वरा, असली कसली रे मी, माझं दागिन्याचं गाडगं, असं म्हातारीनं म्हणून डोसक्याला हात लावला. म्हातारीचं दागिनं ठेवलेलं गाडगं जुन्या घरात भिताडाच्या बडदीमध्ये पुरून ठेवलेलं होतं. कधी दागिन्याची गरज पडली नव्हती, त्यामुळं बरेच दिवस झालं तिने ते व्यवस्थित राहावं म्हणून पुरून ठेवलेलं होतं. आज बरोबर घर ऐकल्यावर 10-12 दिवसांनी तिच्या ध्यानात आलं होतं. काय करावं असा विचार करत म्हातारी काळजी करत होती. आता असेल का तिथं? का शिवाण्णाला विचारून म्हणून म्हातारीनं उजळायलाच गावाचा रस्ता धरला. विचाराच्या तंद्रीत ती चालत होती. न थांबता ती जुन्या घराजवळ येऊन पोहोचली तर सगळं घर उलगडलेलं होतं आणि शिवाण्णाच्या नवीन घराचं बांधकाम सुरू होतं. म्हातारीच्या काळजात धस्स झालं. तिचा जीव वरखाली होऊ लागला. काय करावं म्हातारीला सुचत नव्हतं. घामानं अंग पार भिजून गेलं होतं. घाम पुसतच म्हातारीनं शिवाण्णाचं घर गाठलं. म्हातारीला धाप लागली होती. शिवाण्णाचा धाकला पोरगा गण्या दारातच उभा होता. त्याला म्हातारीनं लगबगीनं विचारलं, अरे बा कुठं आहे तुझा? हाय की घरात, न्याहारी करतोय. बरं तुझ्या भाला म्हणाव, भागू म्हातारी आल्या. गण्या तसाच आत गेला व शिवाण्णाला सांगून आला. थोड्याच वेळानं शिवाण्णा तोंड पुसत बाहेर आला. काय ग भागू म्हातारे, काय काम काढलंस एवढ्या एरवाळी? जणू काही माहितीच नसल्याचा आव आणत होता तो. अरे माझ्या दागिन्याचं लोटकं म्या मधल्या भिताडात पुरून ठेवलेलं होतं. सगळं भितार उलगडून टाकले म्हणून तुला विचारायला आल्या. शिवाण्णाने तिचं बोलणं साफ धडकावून टाकलं. तसं जर काय घावलं तर मी तुला दिलं नसतं का? मला काय करायचं याचं? अरे पण माझं सगळं सोनं नाणं दागिनं त्यातच ठेवलेलं होतं. मी काय लबाड बोलतोय व्हय? ते काय मला माहीत नाही, असं म्हणत शिवाण्णा घरात शिरला. भागू म्हातारीची आता बोबडी वळायला लागली होती. ती काय पण बरळू लागली होती. शिव्या शाप देत होती. तुझं कवा सरळ व्हायचं नाही, हातपाय घासून मरशील, तुला पचायचं नाही माझं सोनं, तुला सुख लागणार नाही, असा शाप देत भागू म्हातारी रानातल्या घराकडे निघाली. तिचं सगळं धन गेलं होतं. आजपर्यंत जपून ठेवलेलं धन चोरीला गेलं होतं. भागू म्हातारीचं हातपाय कापू लागलं होतं. ती तशीच लटपटत काठी टेकत चालत होती. आभाळ फाटल्यागत तिला वाटू लागलं होतं, देवा परमेश्वरा, काय बुद्धी दिलंस रे मला, काय झालं रे बाबा म्हणत म्हातारी गहीवरच चालली होती. कशीबशी झोपडीजवळ येऊन पोहोचली व दारातच मटकन खाली बसली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. डोळे पुसायला सुद्धा तिला जड जात होतं. म्हातारी दुःखाने कळवळून गेलेली होती. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. वेळ निघून गेलेली होती. शिवाण्णा भागू म्हातारीचं सोनं गप गिळून बसला होता. त्याला त्याचं सुख दुःख काहीच नव्हतं. तसं त्याच्या घरचं चांगलंच होतं. कुठल्या गोष्टीची कमी नव्हती. अशीच एकदा शासनानं गहू विक्री बंद केली होती. त्यावेळी शिवाण्णानं चोरून गहू विक्री केली होती. त्यावेळी दुष्काळ पडला होता. दुष्काळ सारा गाव उपासमारीनं बेजार झाला होता. पण शिवाण्णाला मात्र कशाचीच झळ नव्हती. पण त्याच्याकडं पैसा अडका एवढा असताना सुद्धा आज मात्र त्यानं हद्दच पार केली होती. गरीब बिचाऱ्या भागू म्हातारीचं सोनं चोरून लपवून ठेवलं होतं. काही दिवसानंतर भागू म्हातारीचं सोनं गेल्याच्या दुःखात अंथरूण धरलं. हिंडणे फिरणं जमेनासं झालं होतं. ती कुठंच जाईनाशी झाली होती. तिला अन्न गोड लागत नव्हतं. झोप येत नव्हती. रात्रभर म्हातारी विचार करत बसायची. गावातलं कोण एखादं माणूस तिला भेटायला यायचं, पण ती तिचं दुःखाचंच गुणगान सांगत होती. पहिल्यासारखं ती माणसांबरोबर घडाघडा बोलायचीच नाही. असं 10-12 दिवस गेलं आणि एक दिवस भागू म्हातारी हे जग सोडून गेली. तिचा जीव खंगून गेला होता. काळजीनं बिचारी मेली होती. तिचा जीव तडपडून गेला होता. दागिन्यांच्या काळजीनं तिचा जीव गेला होता. जे काही घडलं होतं ते जिव्हारी लागलं होतं. तिच्या निधनानं सारा गाव हळहळला होता. इकडं शिवाण्णानं अजून एक ट्रक विकत घेतला होता. पहिलं 60 ट्रक
त्यात हा 8वा ट्रक होता. शिवाअण्णाचा धंदा जोराने सुरू होता. घर बांधून पूर्ण झालं होतं. सगळ्या गावात शिवाअण्णाचा हात धरणारा कोणीच नव्हता. पैशाची काहीच कमी नव्हती. असं दिवसामागून दिवस जात होतं. भागू म्हातारीला मरून आता जवळजवळ 15 वर्ष उलटून गेली होती. शिवाअण्णाची दोन्ही पोरं मोठी झाली होती. कराडमध्ये आता त्यांनी मोठा बंगला बांधला होता. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण शिवाअण्णाचं धाकलं पोरगं गण्या मात्र जरा वेगळंच निघालं. त्याच्या बापाला संपत्तीचा माग झालेला होता. पैशांची किंमत नव्हती. तो पाण्यागत पैसा उधळत होता. त्याला व्यसनानं ग्रासलं होतं. दारू पिणं, बाया करणं, मटका खेळणं अशी घराचा व आयुष्याचा सर्वनाश करणारी सगळी व्यसनं त्याला लागली होती. जास्त लाडाचा हा परिणाम होता. पण आता विचार करून काहीच उपयोग नव्हता. वेळ आता हातातून निसटून गेली होती. शिवाअण्णा त्याला समजावून थकला होता. पण त्याच्या वागण्यात काहीच सुधारणा होत नव्हती. शिवाअण्णालाही आता म्हातारा झाला होता. पूर्वीसारखं कामही त्याला जमत नव्हतं. त्यात गण्याच्या काळजीनं तो खंगू लागला होता. गण्यामुळं त्याला 2 गाड्या विकाव्या लागल्या होत्या. बाकी त्याचा धंदाही चौपट झाला. व्यापाराचा धंदाही चौपट झाला होता. जणू त्याची साडेसातीच चालू झाली होती. शिवाअण्णा आता शेताकडेही जाईनासा झाला होता. दररोज मळ्याकडे जाणारा शिवाअण्णा कधीच शेताकडे भटकायचा. त्याचं मन आता कशातच लागत नव्हतं. पोरानं सगळी वाट लावली होती असं तो म्हणायचा. शिवाअण्णाच्या दोन्ही पोरांची लग्न झाली होती. पण त्यांचं पटतच नव्हतं याच्यासोबत. सारखी वादावादी व्हायची. वरचेवर भांडणाचे खटके उडायचे. त्यामुळं मोठा पोरगा वसंत कराडला कायमचाच राहायला गेला होता. गावाकडे यायचा पारच बंद झाला होता. शिवाअण्णाला त्याच्यावर जास्त विश्वास होताच. तोच आता त्याला कायमचा सोडून गेला होता. 1-2 वर्षातच सगळं बदलून गेलं. शिवाअण्णाला आता नावाला 1 ट्रक शिल्लक होता. व्यापार पारच बंद पडला होता. शेत पडाक पडू लागली होती. शिवाअण्णाची बायको पार्वतीही आता त्याच्याबरोबर नीट बोलेनाशी झाली होती. जेवण खाणं पूर्वीच्या सारखं राहिलं नव्हतं. घरात पीठ आहे तर मीठ नसायचं असं चालू होतं. घराची पार कळाच गेली होती. शिवाअण्णाला आता काठीचा आधार घ्यावा लागत होता. म्हातारपण आता त्याच्या सर्व शरीरातून दिसून येत होतं. चेहऱ्याची रया पार उतरून गेली होती. एक काळ गावातला तो सर्वात श्रीमंत असणारा हा शिवाअण्णा आता सगळीकडूनच घाईला आला होता. कराडला थोरल्या पोराला वसंताला दुसरं सांगावं धाडलेलं होता. पण त्याचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. त्यालाही आता 2 पोरं झाली होती. पण पोरांचं तोंड दाखवायलाही गावाकडे आला नव्हता. कधी कधी पार्वती तिकडं कराडला जाऊन यायची. 2-4 दिवस तिकडंच राहायची. इकडं शिवाअण्णाचा जीव वर खाली व्हायचा. धाकटी सून जेवायला खायला विचारायची बी नाही. गण्या कधी तर दारू पिऊन आला की शिवाअण्णाजवळ बसायचा. जेवण झालं का विचारायचा. काही दिवसातच शिवाअण्णाचं उठणं बसणं बंद झालं. घरातनं बाहेर येताना ढुंगणानं सरकत यायचा. सगळ्या विधी अंथरुणातच व्हायच्या. कुणीच आता त्याच्या जवळ येईनसं झालं होतं. शिवाअण्णा अंथरुणावर असाच विचार करत पडला होता. असं किती दिवस आपल्याला खितपत पडावं लागतंय कुणास ठाऊक. असं आपलं चुकलं. भागू म्हातारीचे दागिनं आपण परत द्यायला पाहिजे होतं. तिचाच शाप आपल्याला लागला.